चला आज आपण काय शिकणार आहोत तर भागाकार शिकणार आहोत. काय शिकणार आहोत? भागाकार. भागाकार म्हणजे काय असतं? भागाकार म्हणजे वाटणी, विभागणी, समान वाटा करणे. बघा माझ्याकडे 8 गोटे आहेत. किती गोटे आहेत? 8. आणि माझ्याकडे 2 विद्यार्थी आहेत. तर मी ती जी वाटणी कशी करायची, किती कोणाला किती गोट्या द्यायच्या हे मला सांगतं भागाकार. भागाकार काय सांगतं मला वाटणी कशी करायची. म्हणजे मी काय करणार 2/8 करणार. बेचोक 8 उत्तर आलं म्हणजे प्रत्येकाला किती गोट्या देणार आहे? मी 4 गोट्या देणार आहे. भागाकार म्हणजे वाटणी, विभागणी, समान वाटा करण्यासाठी आपण भागाकार ही पद्धत अवलंबतो. भागाकार या घटकात उदाहरणे भाज्य, भाजक, भागाकार व बाकी. बघा भाज्य, भाजक. चला इथं गणित आहे काय? 10/2. 10/2. आता भाज्य कशाला म्हणायचं, भाजक कशाला म्हणायचं हे बघूया. मी गणित लिहिलेलं आहे. अनेकांची किंमत दिलेली असते त्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी भागाकार केला जातो. अनेकांची किंमत दिलेली असते त्याच्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी आपण काय करतो? भागाकार करतो. ज्या संख्येने भागतात तिला भाजक म्हणतात. ज्या संख्येने भागतात तिला काय म्हणतात? भाजक म्हणतात. आणि ज्या संख्येला भागतात त्याला भाज्य असे म्हणतात. काय म्हणतात? ज्या संख्येने भागतात त्याला भाजक असे म्हणतात. आणि ज्या संख्येला भागतात त्याला भाज्य असे म्हणतात. बघा ज्या संख्येने भागतात त्याला भाजक आणि ज्या संख्येला भागतात तिला भाज्य असे म्हणतात. म्हणजे इथं बघा मी 7 कुणाला भागते? 30ला भागते. म्हणजे 7 काय झाला? माझा भाजक झाला. आणि 30 काय झाला? माझा भाज्य झालं. बघा 7 काय झाला? माझा भाजक झाला. तर 30 काय झालं? माझं भाज्य झालं. हा जी खाली ही काय झाली? माझी बाकी झाली. आणि वरती जो काय येतो तो झाला माझा भागाकार झाला. काय झाला? भागाकार झाला. बघा अनेकांची किंमत दिलेली असते त्यावरून एकाची किंमत काढण्यासाठी कुठली पद्धत वापरतात? तर भागाकार ही पद्धत वापरतात. आणि ज्या संख्येने भागतात तिला भाजक असे म्हणतात. बघा ज्या संख्येने भागतात तिला भाजक म्हणतात. कुठल्याही संख्येने भागतोय. इथं 2 आहे, इथं 10 आहे. ह्याने भागतोय ह्याला काय म्हणतात? तर भाजक म्हणतात. आणि कुणाला भागतोय? ह्याला भागतोय ह्याला भाज्य असे म्हणतात. बघा पहिलं काय समजून घ्यायचंय? भाजक काय आहे, भाज्य काय आहे हे समजून घेऊया. बघा अनेकांची किंमत दिलेली असते त्यावरून एकाची किंमत काढतात त्याला काय म्हणतात? तर ह्याला भागाकार म्हणतात. समान वाटणी करतात ह्याला काय म्हणतात? तर ह्याला भागाकार म्हणतात. ज्या संख्येने भागतात त्याला भाजक म्हणतात. आणि ज्या संख्येला भागतात त्याला भाज्य म्हणतात. आणि येणाऱ्या उत्तराला भागाकार म्हणतात. आणि जे काय खाली शिल्लक राहतं त्याला बाकी म्हणतात. तुमचं जे काय उत्तर आलं त्याला भागाकार म्हणतात. आणि जे काय शिल्लक राहतं त्याला बाकी असे म्हणतात. बघा हे काय झालं तुमचं? भाजक. 2 काय आहे? भाजक. मी कुणाला भागते? 10ला. 10 काय माझा? भाज्य. बघा ज्या संख्येने भागता त्याला भाजक. मी 2 भागते 2ला भाज्य. आणि भाजक कोणाला म्हणतात? ज्या संख्येला भागतात त्याला काय म्हणतात? भाज्य असे म्हणतात. काय म्हणतात? तर भाज्य असे म्हणतात. 2 भागते भाजक. आणि ज्या संख्येला भागते त्याला भाज्य असे म्हणतात. ह्याच्यामध्ये बघा 2चा पाडा 10 पर्यंत. 2 के 2, 2 दूनी 4, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 2 पंचे 10. म्हणजे माझी बाकी काय आली? 0. आणि माझा भागाकार किती आला? 5. माझी बाकी काय आली? 0. तर माझा भागाकार काय आला? 5. इथे पण तसंच आहे. 12/3. 3 ने भागते. कुणाला भागते? 12ला.
3 काय आहे माझ्याकडे? भाजक आहे. तर 12 काय आहे माझं? भाज्य आहे. 3 ने भागतीये मी. कुणाला भागतीये? 12ला भागती. ज्याला भागतीये, ज्या संख्येने भागतात तिला भाजक म्हणतात. ज्या संख्येने भागतात, मी 3 ने भागत आहे आणि ज्या संख्येला भागतात, मी 3 ने भागतीये. कुणाला भागते? ज्या संख्येला भागतात त्याला काय म्हणतात? भाज्य असे म्हणतात. मग 12 हे माझं काय झालं? भाज्य झालं. आणि भाजक काय आहे माझ्याकडे? 3 आहे. भाजक काय आहे? 3 आहे. 12 हे काय माझं? भाज्य आहे. चला, 3 चौक 12. बाकी काय आली माझी? 0. भागाकार काय आला माझा? 4. कन्सेप्ट समजून घ्या. पहिल्यांदा काय शिकायचं? तर भाज्य कुणाला म्हणतात, भाजक कुणाला म्हणतात, भागाकार कुणाला म्हणतात आणि बाकी कुणाला म्हणतात. बघा, ज्या संख्येने भागतात त्याला भाजक म्हणतात. ज्या संख्येने भागतात त्याला काय म्हणतात? तर भाजक असे म्हणतात. आणि ज्या संख्येला भागतात त्याला काय म्हणतात? तर त्याला भाज्य असे म्हणतात. आणि येणाऱ्या उत्तराला भागाकार म्हणतात. आणि खाली जे काही शिल्लक राहतो त्याला बाकी असे म्हणतात. चला, पहिलं लावूया भागाकार करण्याची पहिली पद्धत. ट्राय करूया आपण. 2 ने भागायचंय कुणाला? 10ला. 2 काय झालं माझं? भाजक ना. भागते मी. कुणाला भागते मी? 10ला. बरोबर. आता पुढे पहिल्यांदा एका संख्येला भागलं. 1ला भाग जातो का? नाही जात. पहिला भाग कितीचा जाणार मग माझा? 0चा जाणार. वरून किती घेणार मी? 0 घेणार. किती संख्या तयार झाली? 10. 10 पंचे 10. माझं उत्तर किती आलं रे? 0. म्हणजे 0 माझी काय आली? बाकी. 10. 5 काय आला? भागाकार. पुढे बघायचं. 4 ने 20ला भागू. पहिली संख्या काय माझ्याकडे? 2. 2 ने भाग जात. 2 लहान संख्या आहे, 4 मोठी संख्या आहे. म्हणून पहिला भाग मी कशाचा घालवते? तो 0चा घालवते. 2 वरून किती आले माझे? 0 आले. संख्या किती तयार झाली माझ्याकडे? 20. आणि 2 पंचे 4 पंचे 20. 5 चौक 20. 4 पंचे 20. म्हणजे माझ्याकडे बाकी काय राहिली? 0. माझा भागाकार काय आला? 5. 20 काय आहे? भाज्य. 20 भाज्य. मी ज्या संख्येला भागते आणि ज्या संख्येने भागते ते भाजक. नऊचं घ्या. आता 3च्या पाड्यामध्ये 9 आहेत. 0चा भाग घालवायचा गरज नाही. आणि 9 मोठी संख्या आहे, 3 लहान संख्या आहे. पहिला भाग कितीचा जाणार आहे आपला? डायरेक्ट 3च्या पाड्याने लावू. 3 त्रिक 9. 9 मधून 9 गेले, किती राहिले? 0. म्हणजे 0 तुमची काय आली? बाकी. 3 काय आला? भागाकार. 9 काय आहे? भाज्य. 3 काय आहे? भाजक. ज्या संख्येला भागतात त्याला भाजक, ज्या संख्येने भागतात त्याला भाजक, आणि ज्या संख्येला भागतात त्याला भाज्य असे म्हणतात. जे काय वर तुमचं उत्तर येतं त्याला काय म्हणता तुम्ही? भागाकार असे म्हणतात. तर खाली तुमचं जे काही शिल्लक राहतं त्याला तुम्ही काय म्हणता? तर बाकी असे म्हणतात. आपण 2-3 गणित बघितले.
अजून पुढे बघूया आपण. 24 ने भागायचे, 24 ला भागायचे, कितीने भागायचे? 6. 6 काय झाला तुमचा? कुठल्या संख्येने भागतोय? 6 ने भागतोय. कुणाला भागतोय? 24 ला भागतोय. भाजी बरोबर. सहाने भागतोय कोणाला? 24 ला भागतोय. एकच अंक बघू किती आहे? 2 आहे. 6 मोठे आहेत, 2 लहान आहेत. पहिला भाग जाणार शून्याचा. किती आले? 2. वरून किती घेतले मी? 24. 6च्या पाड्यामध्ये 24 आहेत का? 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24. 6 चौक चौक चौथा घात लागतोय ना. 6 एके 6, 6 दुने 12, 6 त्रिक 18, 6 चौक 24, 6 चौक चौथा घात. म्हणजे मी 6चा 4 वेळा गुणाकार केला, माझं उत्तर किती येणार आहे? 24 येणार आहे. 6 चौक 24. बघा, भाजक आले 6, भाज्य आले 24, भागाकार आला माझा 4. माझी बाकी किती आली? 0. पुढे घ्या. 6 16 भागिले 2. चला, कितीने भागायचे? 2 ने भागायचे. कुणाला भागायचे? 16 ला भागायचे. म्हणजे 2 हे माझे कोण आहेत? तर भाजक आहेत. तर 16 हे माझे काय आहेत? तर हे भाज्य आहे. भागाकार मला माहित नाही. भाज्य आणि भाजक समजून घेतले. त्याच्यानंतर 1 2 पेक्षा कशी संख्या आहे? लहान मोठी? लहान आहे. मग पहिला भाग शून्याचा. किती राहिले? 1. वरून किती घेतले मी? 6. संख्या किती तयार झाली? 16 बे 18. म्हणजे 2 चे 2 गुणिले 8 केलं तर उत्तर किती येत आहे माझं? 16 येत आहे. 16 मधून 16 गेले तर किती राहतात? 0. म्हणजे माझी बाकी काय आली? 0. माझा भागाकार किती आला? 8. बघा, काय बघितलं मी? भागाकार बघते बरोबर. भाजक बघितलं, भाज्य बघितलं, भाजक बघितलं, भाज्य, भागाकार आणि बाकी बघितली. सगळ्यांचं करायचंय. आता मी 5 ने कितीला गुणणार आहे? 30 बरोबर. 5चा पाडा 30 पर्यंत. 5 सक 30. म्हणजे माझा भागाकार किती येणार आहे? 6. बाकी किती राहणार आहे? 0. 7 त्रिक 21. म्हणजे माझा भागाकार किती येणार आहे? 3. बाकी किती राहणार आहे माझी? 0. 6 चौक 24. 4 माझा काय येणार आहे? भागाकार येणार आहे. बाकी किती राहतीये? 0. 3 त्रिक 9. 3 त्रिक 9. 16. 4 पंचे 20. आता 6 ने कितीला गुणायचे? 6 ने कितीला भागायचे? 18 ला. 6 त्रिक 18. 5 त्रिक 15. 4 त्रिक 12. 2 पंचे 10. म्हणजे हा जे उत्तर आलेलं आहे ते माझं काय आहे? भागाकार आहे. ज्या संख्येने मी भागतीये ते माझं भाजक आहे. ज्या संख्येला मी भागतीये ते माझं भाज्य आहे. म्हणजे हे सगळं काय आहे? माझं भाज्य आहे. आणि हे काय? भाजक आहे. हे सर्व जे काय आलंय ते काय आलंय? भागाकार. बाकी किती आहे? 0च आहे ना. पूर्ण भाग जातोय म्हणजे बाकी किती राहणार आहे माझी? 0च राहणार आहे.
बघा, मी समजून घेतलं, भाजक समजलं, मला भाज्य समजलं, मला भागाकार समजलं. वरील सूत्रानुसार भाज्य भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी, म्हणजे बघा भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी हे सूत्र वापरून आपल्याला काय काढायचं असतं तर भाज्य आपल्याला काढायचं असतं. काय काढायचं असतं तर भाज्य आपल्याला काढायचं असतं. आता भाजक दिलंय 4, भागाकार दिलाय 7, बाकी 2, तर उत्तर किती? काय दिलंय? भाजक किती दिलाय? 4 गुणिले भागाकार किती दिलाय? 7, बरोबर. बाकी किती राहतीये? सॉरी, बाकी किती राहतीये माझी? 2, बरोबर. काय काढायचंय मग आपल्याला? भाज्य काढायचंय. भाज्य मला माहितीये का? नाही. कितीने भाग लावलाय मला माहितीये का? नाही माहिती. कुठल्या संख्येने भाग लावलाय मला माहित नाही. मला फक्त काय माहितीये, मला भाजक दिलाय त्यांनी 4, भागाकार दिलाय 7, बाकी सांगितले मला 2 राहते. मी सूत्र बघितलं, भाज्य बरोबर भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. सूत्रामध्ये गणित टाकलं मी ह्यांची. पहिला नियम काय सांगतो आपल्याला की पहिल्यांदा भागाकार, भागाकारानंतर गुणाकार. गुणाकाराची क्रिया आहे, गुणाकार करून घेऊ. गुणाकार किती होतोय? 7 एके 7, 7 दोन्ही 14, 7 त्रिक 7 चौक 28. 28 अधिक किती करायच्यात मला? 2. 28 अधिक 2 किती येतात? 8 आणि 2 10, बरोबर ना? 30. म्हणजे माझं भाज्य काय आलेलं आहे तर माझं भाज्य आहे 30. म्हणजे मी काय करतेय, भाजक किती दिलाय मला? 4, भागाकार दिलाय 7, बाकी दिली 2. ह्याच्या सूत्राचा वापर करून, सूत्र मी इथं सांगितलेलंच आहे, हे जे तुम्हाला सूत्र सांगितलंय बरोबर, भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. काय काढायचंय मला? भाज्य काढायचं. भाज्य काढण्यासाठी सूत्र काय आहे? भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी. हे सूत्र मी इथं अवलंबून वापर करणार आहे आणि त्याच्यानुसार मी काय काढणार आहे तर गणित सोडवणार आहे. आता इथं भाजक किती दिलाय मला? 9. भाजक किती दिलाय? 9 गुणिले भागाकार किती आहे? 5 अधिक बाकी किती? 4. 9 5 45, 45 अधिक 4, 5 आणि 4 9. भाज्य किती आहे माझं? 49. भाज्य किती आहे माझं? 49. भाजक आहे 6, भागाकार आहे 8, बाकी किती? 3. तेच सूत्र वापरणार मी. 6 गुणिले 8 अधिक 3 किती आले? अधिक 8 8 2 16 24 8 चौक 32 8 पंचे अधिक 8 8 2 16 अधिक 24 8 चौक 32 8 पंचे 40 8 सक 48. 48 अधिक किती करणार आहे मी? 3. 8 आणि 3 किती होतात? 11. म्हणजे माझं उत्तर किती आलं? 51. म्हणजे माझं भाज्य किती आलं? 51. मी भागणार किती आहे? 6. आता ही गणित सोडू भाग करायचे आपण. आता मी भाज्यक कसा काढायचा, भाज्य कसा काढायचा ते सांगितलं. परत एकदा भागाकार परत एकदा घेते. 5 मी भागतीये. 5 काय आहे माझ्याकडे? 5 भाजक आहे, भाज्य आहे. भागाकार आहे का बाकी? भागाकार आणि बाकी तर नाहीये. मी ह्या संख्येने भागतीये म्हणजे हा कोण आहे? भाजक आहे. कोणाला भागतीये? 23 ला भागतीये. 23 कोण आहे? भाज्य आहे, बरोबर. हे कोण आहे? कुठल्या संख्येने भागतीये? चला, 5 ने 23 ला भाग जाईल का? हा माझा पहिला प्रश्न. 5 ने 2 ला भाग जाईल का? नाही जाणार, बरोबर. 5 मोठी संख्या आहे, 2 लहान संख्या आहे. पहिला भाग मी शून्याचा घालवला. किती राहिले? 23. 5च्या पाड्यामध्ये 23 नाही. 5च्या पाड्यामध्ये 24 नाही. 5च्या पाड्यामध्ये 20 आहेत. 5 चौक शिल्लक काय राहिलं रे? 3. म्हणजे माझी बाकी किती राहिली? 3. बाकी 3 आली. भागाकार माझा किती आला?
4. माझं भाज्य हे आहे, भाजक हे आहे, बरोबर. आता पुढची संख्या बघू. 6 काय आहे? भाजक. हे काय आहे? भाज्य. आता 3 संख्या लहान आहे का मोठी आहे? लहानच आहे ना. पहिला भाग कितीचा घालवते मी? 0चा. वरून किती घेतले मी? 7. संख्या किती तयार झाली? 37. चला, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 6 36. किती उत्तर आलं आहे? 1. 1 काय राहिली माझी? मी 1 ला भागायला शकते का? 6 नाही. 6 मोठी संख्या आहे, 1 लहान संख्या आहे. मग माझा भागाकार काय आला? भाज्य, भाजक, भागाकार, बाकी. चला, हे कधी सोडवायचं? 91 भागिले 10. दहाने कोणाला भागायचंय? 91 ला. चला, हे काय माझं? भाज्य. मी कुठल्या संख्येने भागणार आहे? भाज्य झालं, भाजक झालं. पुढे 80, 10 10, 9 90. 1 राहते, म्हणजे बाकी किती राहते माझी? भागाकार. मी पहिल्यांदा 0चा भाग घालून सुद्धा करू शकते आणि डायरेक्ट सुद्धा मी करू शकते. दोन्हीमध्ये फरक दाखवला मी. चला, ह्याला भाग घालू. 7 ने भागायचंय. पुन्हा रे 83 ला. हे काय आहे? भाज्य. हे काय आहे? भाजक, बरोबर. चला, 7 8 कशी संख्या आहे? 7 पेक्षा मोठी. 1 चा भाग जाईल. 7 1 7. किती राहिले? 1 वरने किती घेतले मी? 3. 7 1 7, 7 2 14. 14 ही मोठी संख्या आहे. त्याच्या अलीकडची संख्या पुन्हा किती येणार आहे? 7. ह्यांची वजाबाकी किती आहे? 7 नंतर 8 9 10 11 12 13. 6 6 12 ने 13. म्हणजे माझी बाकी किती राहते? 6. आणि माझा भागाकार किती येतोय? 11. बरोबर. चला, पुढे बघूया अजून. इथंच बघूया अजून. चला, 5 ने भागायचंय. कुणाला भागायचंय? 66. आता भाज्य भाजक कळाले, बाकी कळाले. नुसता डायरेक्ट भागाकार. पहिला भाग 6 मोठी संख्या आहे, 5 लहान संख्या आहे. मग 1 चा भाग घालवते. 5 1 5. किती राहिला? 1. पुन्हा एकदा वरने किती घेतले? 6. किती संख्या? 16 16. 5 त्रिक 15. किती राहतात? 1. म्हणजे माझं हे किती आलं? भागाकार 3 13. बाकी 1 राहते. चला, 99 ला भाग लावू. तसंच त्याच पद्धतीने कितीने भागायचंय? 8 ने. पहिला भाग आता सांगितल्याप्रमाणे 9 ही कशी संख्या आहे? मोठी आहे. 8 ही कशी संख्या आहे? लहान आहे. मग कितीचा भाग जाईल? 1 चा भाग जाईल. 8 1 8. किती राहिले? 1. वरने किती घेतले मी? 9. संख्या किती तयार झाली? 19. साईड 8 1 8 2 16 8 3 24. 8 1 8 8 2 16.
आता 16 का घेतले? 8 एके 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24. 24 ही कशी संख्या आहे? मोठी संख्या आहे. 16 ही त्याच्यापेक्षा लहान संख्या आहे. कितीचा भाग घातला? 2चा. आता काय राहतंय? किती राहिले? 3. म्हणजे बाकी किती राहते माझी? 3. भागाकार किती येतोय? 12. हे गणित पण तशाच पद्धतीने सोडू आपण. काय सांगते? 9 भागिले 58. हा चला. आता 9 मोठी संख्या आहे, 5 लहान संख्या आहे, बरोबर. मग पहिला भाग कितीचा घालवणार आहे? शून्याचा. किती राहिले? 5. वरनं किती घेतले मी? 8. संख्या काय तयार झाली? 58. हा 9 एके 9, 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, 9 चौक 36, 9 पाचा 45, 9 सक 54, 9 साता 63, 9 सक 54. किती राहतात? 4. म्हणजे माझा भागाकार आला 6, बाकी राहती 4. बाकी किती राहते माझ्याकडून? 4. इथं पुढे तसंच करतात. किती आहे? 45. 7 आणि 45. 7 आणि 45. 7 ने भागणार आहे मी. कोणाला भागणार आहे? 45 ला भागणार आहे. तर कसं भागणार आहे? सेम तीच प्रोसेस. पहिला भाग शून्याचा. 4 कशी संख्या आहे? लहान. म्हणजे खाली किती राहिले? 4. वरनं किती घेतले मी? 5. हा 7 5 35. 7 चौकोन 42. किती राहिले? 3. चला 3 अंकाचा पण भागाकार बघूया आपण. सेम तशीच पद्धत. 10 ने भागायचे. कितीला भागायचे? 120 ला भागायचं. सेम तशीच त्याच पद्धतीने करायचं. पहिला भाग. आता 1 ला भागणार आहे का मी? नाही. डायरेक्ट कुठल्या संख्येला भागणार आहे मी? 12 ला. बरोबर. शून्याचा भाग जाईल ना पहिला. इथे माझी कुठली संख्या तयार झाली? 12. बरोबर. कुठली संख्या तयार झाली? 12. आता 10 10 दुने 20. 10 एके 10. किती राहतात? 2. वरून किती घेतले मी? 0. किती झाले? 20. हा 10 दुने 20. उत्तर किती आलं? 12. म्हणजे माझा भागाकार किती आला? 12. तिथं पण तेच 5 ने भागायचं. 234 ला. बरोबर. चला पहिला 2 ला भाग जाईल का? नाही जाणार. पहिला भाग कितीचा जातोय? मग शून्याचा जातोय. वरून किती घेतले मी? 3. संख्या किती तयार झाली माझी? 23. हा 5 एके 5, 5 2 10, 5 3 5 चौक 20, 5 5 25, 5 चौक 20. 25 त्यापेक्षा मोठे आहेत, 20 त्याच्यापेक्षा लहान आहेत. किती राहणार आहे? 3. वरनं किती घेतले मी? 4. संख्या किती तयार झाली? 34. 5 सक 30, 5 7 35, 5 सक 30. किती राहणार आहे? 4. म्हणजे माझी बाकी किती राहिली? आता ह्याच्या पुढे मी भाग लावू शकते का? लावू शकते, पण माझा भागाकार कसा येणार आहे? पॉइंट मध्ये येणार आहे. ही बाकी आली, ही भागाकार आली, हे भाज्य आहे आणि हे भाजक आहे. अशाच पद्धतीने ही 3 अंकाची पण गणित आपल्याला करायची आहेत. बघा त्यातले काय काय नियम बघूया. जर
तुम्हाला भाज्य दिलं नसेल पण भाजक गुणिले भागाकार अधिक बाकी ही सर्व माहिती दिली असेल तर आपण भाज्य काढू शकतो. तर आपण काय काढू शकतो? भाज्य काढू शकतो. जर दिलेल्या उदाहरणामध्ये भाज्य आहे, बाकी आहे आणि भागाकार आहे, जर तुम्हाला भाजक काढायचं असेल तर अशा प्रकारचं आपण सूत्र वापरून भाज्य काढू शकतो. म्हणजे भाज्य वजा बाकी भागिले भागाकार. आता भागाकार काढायचा असेल तर भाज्य वजा बाकी भागिले भाजक. कोणत्याही संख्येला 1 ने भागले असता उत्तर 30 संख्या येते. बघा कुठलीही संख्या घ्या, त्याला 1 ने भागला असता उत्तर काय येते? 30 संख्या येते. कोणत्याही संख्येला 1 ने भागला असता उत्तर नेहमी 30 संख्या येत असते. हे लक्षात ठेवा, नेहमी 30 संख्या येत असते. अपूर्णांकात अंशस्थानी असलेली संख्या भाज्य असते तर छेदस्थानी असलेली संख्या भाजक असते. हे असं मी कुणाला भागते? 6 ने भागते. कुणाला भागते? 7 ला भागते. 7 काय झालं माझं? भाज्य. आणि 6 काय झालं? भाजक. मी असं पण लिहू शकते ना, जर मी 15 ला भागत असेल 3 ने तर माझी लिहिण्याची पद्धत अशी पण असू शकते. या पद्धतीने लिहू शकते मी, या पद्धतीने लिहू शकते. 3 भागिले 15 असेही लिहू शकते मी, बरोबर. किंवा जर मी 145 ला भागते 3 ने, मी अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकते. म्हणजे अपूर्णांकात अंशस्थानी असलेली संख्या भाज्य असते. हे काय असतं? तर भाज्य असतं. आणि ज्या संख्येने भागते ते काय असतं? भाजक असतं. पुढे अंकांची किंमत दिलेली असता त्यावरून एकाची किंमत काढल्यास भागाकार. म्हणजे एकाची किंमत काढायची असेल, तुम्हाला अनेकांची किंमत दिली असेल तर त्याच्याने आपण तुम्ही काय करू शकता? एकाची किंमत काढू शकता. ते करण्यासाठी आपल्याला भागाकार ही पद्धत अवलंबायची असते. जर माझ्याकडे माझ्याकडे 35 वह्या आहेत. किती वह्या आहेत? 6. मी 5 वह्या घेतल्या. किती वह्या घेतल्या? 5. किती वह्या घेतल्या? 5. मला नाही तर मी असं म्हणते, माझ्या वहीची किंमत आहे 35 रुपये. 70 रुपयाच्या मी वह्या घेतल्या तर मला 2 वह्या घेतल्या. 70 रुपयाच्या मी किती वह्या घेतल्या? 2 वह्या घेतल्या तर मला 1 वही किती रुपयाला मिळाली? 70 रुपयाच्या मी किती वह्या घेतल्या? 2. तर मला 1 वही किती रुपयाला मिळाली? मग मी काय करणार? ह्या दोघांचा भागाकार करणार आहे. म्हणजे 2 भागिले 70. पहिला भाग कितीचा लावणार आहे मी? 3 चा. म्हणजे मला एका वहीची किंमत मिळाली किती रुपये? 35 रुपये. म्हणजे अनेकावरून किंमत दिली असता तुम्ही एकाची किंमत काढू शकता. तर सांगितलं 2 वह्यांची किंमत 70 रुपये तर एका वहीची किंमत किती असणार आहे माझी? 35 रुपये. आणि ज्या संख्येने भागतात त्याला भाजक आणि ज्या संख्येला भागतात त्याला भाज्य असे म्हणतात. येणाऱ्या उत्तराला भागाकार म्हणतात. भाजक ज्या संख्येने भागता, याने भागतोय ना आपण म्हणून ह्याला काय म्हणतात? तर भाजक म्हणतात. ज्या संख्येला भागतो त्याला काय म्हणतात? तर भाज्य असे म्हणतात. आता तुम्हाला भाज्यचं सांगितलं मी. आता आपण भागाकार बघितला. हे पण बघितलं.